नाशिक शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होते। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय। गोदावरीचा पूर आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे। महापौर आणि उपमहापौरांकडून पूरस्थितीचा आढावा घेण्यात आलाय। गोदावरीचा पूर आज दुसऱ्या दिवशीही कायम असून नदीकाठच्या काही रहिवासी भागांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला असून सुमारे 300 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली। दरम्यान गोदावरी नदीलगतच्या सराफा बाजारातही पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। पाऊस अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे। मुसळधार पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी संततधार पाऊस कायम असल्याने प्रशासन या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे। नाशिक शहर आणि परिसरात पावसाची संततधार पाहायला मिळते। मुसळधार पावसाचा जोर हा काहीसा कमी जरी झालेला असला तरी संततधार पाऊस कायम असल्याने प्रशासन परिस्थितीवर आता बारकाईने लक्ष ठेवणार आहे। दृश्य आपण पाहतोय नाशिकमधील दृश्य। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकमध्ये झालेल्या काल पावसाने गोदावरी नदीला पूर आलेला आहे। या ठिकाणी संपूर्ण गोदाकाठावरील छोटी मोठी मंदिरे जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे। गंगापूर धरणामधून 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडली आहे। होळकर पुलाखालून देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो विसर्ग केला जात असल्याने गोदाकाठावरील अनेक मंदिरे जी आहे ती पाण्याखाली गेलेली, तर गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। एकूणच आज जरी पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी घाटमाथ्यावर जे आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडनं सतर्कतेच्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहे। याचबरोबर जर बघितलं तर नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदुरी सायखेडा या ठिकाणी पुलावर पाणी आल्याने अनेक गावांचा जो आहे तो संपर्क देखील तुटलेला आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेले, प्रशासनाकडनं युद्ध पातळीवरील तेथील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि त्यांची सोय जी आहे ती करण्यात आलेली। दुसरीकडे पुराचं मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुती जो आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। आणि एकूणच ही पुराची परिस्थिती जर बघितली तर अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने खरं तर व्यावसायिकांना देखील त्रास सहन करावा लागतो। याचा प्रशासनाच्या माध्यमातून तोडगा काढण्यात येतो आहे। मात्र पाऊस जर सुरू राहिला तर आणखीन विसर्ग जो आहे तो गंगापूर धरणातून करण्यात येऊ शकतो। त्यामुळे गोदाकाठच्या रहिवाशांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। गोदावरीचा पूर आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे। नाशिकमधली प्रत्येक अपडेट आपण पाहतोय। महापौर आणि उपमहापौरांकडून या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।